PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 13वा. लेखिका प्राची सोळे. मॅडम, शिवापूर डॅमच्या हॅपी स्टे रिसॉर्टचा मेल आला आहे. पुढच्या आठवड्याच्या शनिवार आणि रविवार ते कुठलंही बुकिंग घेणार नाही आहेत. आपल्या शाळेच्या पिकनिकसाठी राखीव ठेवणार आहेत. त्यांच्या मेलला रिप्लाय करून कन्फर्म करू का? मुलांच्या पालकांना तशी सूचना देता येईल, सबनीस सर म्हणाले. आता मैथिली काय उत्तर देईल ते देईल, पण आदिराजचे डोळे आनंदाने विलक्षण चमकत होते. कथा पुढे सुरू. उत्तम. लगेच होकार कळवून टाका. मुलांच्या डायरीत पिकनिकबद्दल माहिती द्यायला सांगा सगळ्या शिक्षकांना. बसेस किती लागतील, वेळ वगैरे ते मागावून डिस्कस करू. 1 आठवडा आहे अजून, मैथिली म्हणाली. ओके मॅडम, मी बाकीचं काम करून घेतो. सबनीस सर आदिराजला नमस्कार करून निघून गेले. वा, शाळेची ट्रीप जाणार आहे. हो, खूप महिन्यांपासून सुरू होते. मुलांच्या एक्झाम शुक्रवारी संपत आहेत, मग दिवाळीची सुट्टी पडेल. त्याच्या आत घेऊन जातो, म्हणजे मुलांना दुप्पट एन्जॉय करता येईल, मैथिली म्हणाली. खूप छान. ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके, आय विल लीव्ह नाव. आय लाईक युअर स्कूल. इट फेल्ट नाईस कमिंग हिअर. थँक्स फॉर द कॉफी. आदिराज उठत म्हणाला. मैथिलीही उठली. त्याला केबिनच्या बाहेर सोडलं. पुन्हा नक्की या, तिने हसून म्हटले. येस, आता तर येणं होतच राहील. तो तोंडात पुटपुटला. काही म्हणालात का? नाही, काहीच नाही. ओके, सी यू. आदिराज बोलून तिथून निघून गेला. जिन्यातून खाली उतरेपर्यंत ती त्याला पाहत राहिली. मैथिली केबिनमध्ये आली. आदिराज अचानक आला याचं तिला आश्चर्य वाटले, पण आला त्याचा आनंदही झाला. पण का झाला याचं उत्तर ती शोधत बसली नाही. लगेच कामाला लागली. अरे, आज लवकर आलास? हे पण आलेत का? त्याला मध्येच घरी आलेलं पाहून नंदिनीने विचारलं. आई, मी चालोय, डॅड येतील नंतर. आदिराज तिथे सोफ्यावर बसत मान मागे टेकून म्हणाला. सखा, पाणी घेऊन ये. नंदिताने आवाज दिला व ती त्याच्या बाजूला बसली. आदी, बरं वाटत नाही आहे का? तिने त्याच्या कपाळावर हात ठेवत विचारले. आई, बरं नसेल तर औषध घेता येतं, पण दिसत नसलेल्या त्रासाचं काय? पहिलं हे कोड्यात बोलणं ठेव बाजूला आणि मला समजेल असे नीट बोल. सखा पाणी घेऊन आला. सखा, एक कडक कॉफी बनवून आण, नंदिता बोलली. हो, म्हणून सखा निघून गेला. हां, आता बोल. आई, त्याआधी तुला काहीतरी दाखवतो, तू बघ, मग मी बोलतो. असं म्हणून आदिराजने त्याचा मोबाईल काढला व तिच्यासमोर धरला. हा फोटो बघ, त्यांनी म्हटले. नंदिताने मोबाईल हातात घेऊन तो फोटो नीट 1 मिनिट पाहिला आणि तिचे डोळे मोठे झाले. त्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही होते. तिने आधीकडे पाहिलं. आधी, ही मुलगी? अरे, ही तीच मुलगी आहे जी मला मॉलमध्ये भेटली होती. हो, ती हीच आहे. ही तुला कुठे भेटली? नंदिताने खूप खुश होऊन विचारले. आता आश्चर्य करायची पाळी आदिराजची होती. खरं म्हणजे त्याला आईला मैथिली दाखवायची होती. त्याला ती आवडली होती. तिच्याबद्दल अजून काहीच माहीत नव्हतं, परंतु नंदिता त्याची आई कम बेस्ट फ्रेंड होती आणि तिला दाखवणे त्याला महत्त्वाचे वाटले. आई, यू मीन ही तीच अनामिका आहे जी आपल्या दोघांनाही आधी भेटली होती? हो रे सोन्या, ही तीच मुलगी आहे. बरं झालं तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता ते. आता काहीच प्रॉब्लेम नाही. तिला लवकर आपल्या घरी घेऊन ये. मी बोलेन तिच्याशी, तिच्या फॅमिलीबद्दल जाणून घेईन आणि मग आपल्याला रीतसर तिच्याकडे. आई थांब, होल्ड घे थोडा. तिच्या पाण्यासारख्या वाहणाऱ्या कल्पनांना मध्येच अडवत आधी म्हणाला. म्हणजे काय? माय डिअर मॉम, असं काहीच नाही आहे. ती माझी फ्रेंड नाही आहे. काय? आता हे नवीन काय? ती तुझी फ्रेंड नाही, मग तुझ्या मोबाईलमध्ये तिचा फोटो कसा? नंदिताचा प्रश्न बरोबर होता. तुला सगळं नीट सांगतो. आदिराजने तिला विश्वनाथ यांनी त्याच्यावर सोपवलेलं काम सांगितले जे त्याला करायचे होते.
त्या शाळेची सर्व मैथिली होती. मंत्रालयात तिची भेट झाली आणि ती का आली होती हे समजलं. आज सकाळी डॅडने त्याला थोडं ओरडलंच आणि कसंही करून ते काम झालं पाहिजे हे सांगितलं. आधी खोल श्वास घेत तिला म्हणाला, बरं, पण तिचा फोटो तुझ्या मोबाईलमध्ये? आई, तिची ओळख झाली. डॅडच्या कामाचं काही करता येईल का याचा अंदाज घ्यायचा म्हणून मी तिच्या शाळेत गेलो. बोलता बोलता आडून तिला शाळा शिफ्ट करण्याच्या बाबतीत विचारलं, पण ती एकदम उसळली. ठामपणे नकार दिला. कितीही पैसे मिळाले, आमिष दाखवले तरी नाही म्हणाली. ती त्यांची मालकी हक्काची जागा आणि शाळा आहे. सखा मध्येच कॉफी देऊन गेला. घे, आधी कॉफी घे, बरं वाटेल, नंदिता म्हणाले. आदिराजने गरम कडक कॉफी प्याली. त्याला एकदम फ्रेश वाटले. हा फोटो मी तिच्या केबिनमध्ये बसलेलो असताना घेतला, तिच्या नकळत. बट तुला भेटलेली मुलगी आणि ही दोघी एकच आहेत. हा मस्त कोइन्सिडन्स झाला बघ. आधी ते सगळं ठीक आहे, पण आता तू काय म्हणालास, तिच्या शाळेची जागा यांना हवे का? नंदिता गंभीर होत म्हणाली. हो, डॅडना ती शाळा जागा ॲट एनी कॉस्ट हवे. ते ऐकतच नाही आहेत. ते गृहनिर्माण मंत्र्यांशी सुद्धा बोललेत. त्यासाठी काल मी सुद्धा मंत्रालयात गेलो होतो, पण मैत्रीला तिथे पाहिलं आणि माझं काम न करताच रिटर्न झालो. डॅडना खोटं सांगितले की मंत्री आले नव्हते. काय? तू डॅडशी खोटं बोललास? नंदिताला आता हा दुसरा धक्का होता. आई, मग काय करू? मला त्या मुलीबद्दल माहिती तर करून घ्यायची होती ना. आणि काय आधी? बोल आधी. आई, मला ती आवडू लागली आहे. हां, पण तिचं माहीत नाही आणि आत्ताच काही जबरदस्ती नाही, म्हणजे कुठलीही कमिटमेंट नाही. पण डॅडच्या या कामाने घोळ केला आहे. तुला तर सगळं काही सांगितलं आहे. मॉम, तुझ्याकडे काही सोल्युशन आहे का? आधी तिच्याकडे आशेने बघत म्हणाला. 1-2 क्षण गेले आणि नंदिता एकदम उसळून बोलली, अरे, एवढा पहाडासारखा हट्टाकट्टा तू, एवढं काम जमू नये? नंदिता त्याला चिडवत म्हणाली. आई, काम 1 हँडेड असतं ना तर कधीच करून मोकळा झालो असतो, पण इथे एकीकडे डॅड तर दुसरीकडे प्रेम, म्हणजे अजून तरी एकतर्फीच. कसं करू सांग? नंदिता काही बोलली नाही. तिला आदिराजचा स्वभाव माहीत होता. दिसायला कितीही रुबाबदार भारदस्त असला, करारी दिसत असला ते त्याचं मन हळवं होतं. तो नंदिताच्या स्वभावाचीच कार्बन कॉपी होता. त्याच्याकडून कोणावरही अन्याय झाला नव्हता. विश्वनाथ यांच्यासारखा हट्टीपणा त्याच्यामध्ये नव्हता. तुझ्या डॅडना तीच जागा का हवे? नंदिताने विचारले. कारण ती प्राईम लोकेशनवर आहे म्हणून. बस इतकंच कारण आहे? नंदिताचा चेहरा विचारमग्न होता. डॅडना तिथे मेगा टाउनशिप बांधायची आहे, लक्झरी एकदम, फक्त क्रीम क्लास लोकांसाठी, आदिराज सांगत होता. मग शहरात असे कितीतरी प्राईम लोकेशन असतील, डॅडना ते दाखव. त्यांना नकोय ते, तीच शाळा हवे. आधी काय? नक्की हेच कारण आहे की अजून काही वेगळं आहे? नंदिता म्हणाले. काय बोलतेस आई? दुसरं कुठलं कारण असू शकेल? मला नाही वाटत, आधीने उडवून लावले. बेटा, ते विश्वनाथ चौधरी आहेत. त्यांनी केलेलं कुठलंही काम असंच नसतं. अतिशय समजून उमजून ते प्रोजेक्ट करत असतात. म्हणूनच पहिल्या टॉप 10मध्ये चौधरी कन्स्ट्रक्शन आहे. नंदिताने आदिराजला क्लीन बोल्ड केले. तोंडाचा आव असून आधी नंदिताकडे पाहत होता. ती जे बोलली ते समजण्याचा प्रयत्न करत होता. डॅडचं दुसरं कुठलं कारण असू शकते, तोही विचार करत होता. आधी, मला बिझनेसमधलं एवढं काही समजत नाही. मी कधीच त्यात लक्षही घातले नाही. माझं घर आणि मी बरी, पण का कोण जाणे, ह्या मुलीच्या बाबतीत मला पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. बघ, शोधण्याचा प्रयत्न कर. आणि महत्त्वाचे, मला हीच मुलगी सून म्हणून हवी आहे. पसंत आहे मला. तू बघ काय ते. नंदिता तिथून उठली. मला कामं आहेत. तुला काही हवं असेल तर सांग. रूममध्ये जाऊन आराम कर. मी जेवायला बोलवायला पाठवेन. बोलून नंदिता निघून गेली. पण जाताना आदिराजच्या डोक्यात प्रश्नांनी भरलेला भुंगा सोडला, जो त्याचं डोकं पिकवणार होता. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद. कथेला हाईप करायला विसरू नका.